नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण 11 ते 20 पर्यंत पाढे स्क्वेअर नोटबुकमध्ये कशी लिहितात याची माहिती समजून घेतली। आजच्या तासिकेला आपण 21 ते 30 देवनागरी संख्या पाढे कशी लिहितात स्क्वेअर नोटबुकमध्ये याची माहिती समजून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, स्क्वेअर नोटबुकमध्ये साधारण आपण पहिली दुसरी पर्यंत जरी अभ्यास दिला पाढे पाठांतराचा, पण जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना 21 ते 30 पर्यंत पाढे पाठ करण्याची मुभा आपण देत असतो। तर 21 ते 30 पर्यंत पाढे विद्यार्थी दशेमध्ये पाठ करणं आणि स्क्वेअर नोटबुकमध्ये लिहिणं का महत्त्वाचं आहे, तर याच्यामध्ये पाढे पाठांतर जर आपण केलं तर गुणाकार भागाकार ही क्रिया आपल्याला जलद गतीने करता येते। मग गणितातले जे काही उदाहरणे असतात त्याच्यातील चुका कमी होतात आणि पाढे पाठांतरामुळे पाढे लिहिण्याचा सराव केल्यामुळे आपला वेळ वाचतो। उच्च शिक्षणामध्ये पाढ्यांचा खूप उपयोग होत असतो। दैनंदिन जीवनामध्ये खरेदी असेल, आपल्या घराचं बजेट असेल, या ठिकाणी पाढ्यांचा खूप महत्त्वाचा उपयोग होत असतो। आत्मनिर्भर जर विद्यार्थ्याला व्हायचं असेल तर स्क्वेअर नोटबुकमध्ये 21 ते 30 पर्यंत पाढे लिहिणे खूप महत्त्वाचं आहे। आजकाल आपण कॅल्क्युलेटरचा वापर करून कोणतीही गणिती क्रिया करत असतो। कॅल्क्युलेटरचा वापर टाळायचा असेल तर तुम्हाला पाढे पाठ केल्याशिवाय पर्याय नाही। आज प्रत्येक क्षेत्रामध्ये गणित या विषयाचा समावेश होत असतो। विज्ञान असेल, अभियांत्रिकी असेल, अर्थशास्त्र असेल, तंत्रज्ञान असेल, या सर्व क्षेत्रामध्ये गणित या विषयाचा समाविष्ट असल्यामुळे पाढे पाठ करणे खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज 21 ते 30 पर्यंत पाढ्यांचा सराव करणे गरजेचं आहे। आपण इंटरनॅशनल नंबर, आंतरराष्ट्रीय संख्या, त्याचबरोबर देवनागरी संख्या अशी विभागणी करून स्क्वेअर नोटबुकमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो। त्याच पद्धतीने इंटरनॅशनल नंबर आणि देवनागरी संख्या